चालू करू आपण. ठीक आहे, बघा हा क्वेश्चन आहे. जरा वेळ झाला आज. चल जेवढं कम्प्लीट होतं तेवढं complete. ठीक आहे, बघा इन एन AC circuit, Thevenin voltage is 10 angle 30 volt. Norton current is 2 ampere between load terminal. The value of load impedance to have maximum power transfer to the load is. आता ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय कळालं नाही सांगा, म्हणजे तुम्ही पण वाचा, याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. कसं काय बरं? बरोबर, ठीक आहे, कळालं तुम्हाला? म्हणजे हे बघा, आता म्हणजे तुम्ही आपलं जे मागाशी बोलणं झालं ते, आता ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय काय माहित पाहिजे बघा. थेवेनिन व्होल्टेज ही काय कन्सेप्ट आहे हे माहित पाहिजे. नॉर्टन करंट ही काय कन्सेप्ट आहे ही माहित पाहिजे. ठीक आहे, हे जर दोन माहित असेल तर एक काय तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला अडचण येणार नाही. बघा आता इन AC सर्किट थेवेनिन व्होल्टेज इज VTH दिलाय 10 अँगल 30 डिग्री. ठीक आहे, व्होल्ट. आणि नॉर्टन करंट 2 अँपिअर दिलाय. ठीक आहे, आता मी तुम्हाला काय कन्सेप्ट सांगितलेली बघा, मी शिकवताना बऱ्याच वेळेला बोललेलं आहे. RTH इज इक्वल टू RN इज इक्वल टू VTH बाय IN असतो. ठीक आहे, VTH बाय IN. मग VTH ला 10 अँगल 30 डिवायडेड बाय 2 म्हणजे 5 अँगल 30. हा काय झाला RTH. आणि मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर व्हायला मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम याच्यासाठी RL हा काय असतो RTH कॉन्जुगेट. ठीक आहे, RTH कॉन्जुगेट म्हणजे 5 अँगल 30 याचा कॉन्जुगेट म्हणजे 5 अँगल -30. ठीक आहे, -30. पुढचा क्वेश्चन बघा. इन अ गिवन सिरीज RL सर्किट, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स 30, voltage across inductance 40, the total voltage across circuit is. ठीक आहे, 50. हे दिले VR, हे दिले VL. ठीक आहे, हे आणि हे काय असणार आहे VS. ओके, मग VS काय असतो VR प्लस JVL च्यावर बार लिहायचं झालं तर असं. मग VS चे मॅग्निट्यूड कसं काढतो आपण, अंडर रूट VR स्क्वेअर प्लस VL स्क्वेअर. ठीक आहे, मग चालेल, उत्तरच मिळालं मला 30 स्क्वेअर प्लस 40 स्क्वेअर म्हणजे 50 व्होल्ट. 50 व्होल्ट. ठीक आहे, पुढं बघा. इन अ 2 एलिमेंट सिरीज सर्किट, द अप्लाइड व्होल्टेज इज V of t दिलाय, करंट फ्लोइंग I of t, then the value of resistance and reactance in the circuit is. ट्राय करा बरं, रफ ट्राय करा. झेड काढा पहिला, मला झेडची व्हॅल्यू सांगा. बघा
झेड इज इक्वल टू व्ही ऑफ टी डिवायडेड बाय आय ऑफ टी. व्ही ऑफ टी डिवायडेड बाय आय ऑफ टी, झेड ची व्हॅल्यू. मग 100, आता 100 साइन ओमेगा टी ह्याच्या जागी मी पोलार फॉर्म मध्ये लिहू शकतो असा 100 ॲट अन अँगल 0, आणि आय ऑफ टी असं लिहू शकतोय पोलार फॉर्म मध्ये 10 ॲट अन अँगल -45. कॅल्क्युलेटर नका वापरू सर. नाही नाही, चल 1/√2 0.707. हा बघा किती आलं, 10 ॲट अन अँगल 45 डिग्री. हा झेड झाला. मग झेड काय असतो, आर प्लस जे एक्सेल. मग आर काय असतो, आर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ झेड कॉस फाय, आणि एक्सेल काय असतो, मॅग्निट्यूड ऑफ झेड साइन फाय. मग मॅग्निट्यूड किती आहे, 10 कॉस 45 इज इक्वल टू 7.07 ओहम आर झाला. आणि एक्सेल 10 साइन 45 7.07. ए, ठीक आहे, सोपे आहेत कन्सेप्ट आहे. काय नाही कळालं तर मला विचार लगेच. नेक्स्ट क्वेश्चन. हा बघूया, ते बघूया, त्याच्यात वेळ वाया घालण्याचा अर्थ नाही काय, क्वेश्चन जास्त झाले नाही. इन अ सिरीज आर एल सर्किट द स्विच इज क्लोज्ड ॲट t is equal to 0, व्हॅल्यू ऑफ करंट ॲट t is equal to 0 इज. सांगा. स्विच इज क्लोज्ड ॲट t is equal to 0. इन सिरीज आर एल सर्किट झिरोच आहे. एक मिनिट, हा हा, स्विच इथला आहे, t is equal to 0, व्हॅल्यू ऑफ करंट ॲट t is equal to 0. हा, इथं स्विच आहे बघा. बघा सोपा एक क्वेश्चन तसा. मी तुम्हाला काय सांगितलं, ट्रान्झिएंटचे ज्यावेळी क्वेश्चन येतील त्यावेळी सर्किट काढायचे, आणि ह्याच्या आधी ट्रान्झिएंटचे त्याला कंडिशन माहित पाहिजे कुठल्या. बघा पहिलं ते लिहू, 10/7 0. कसं बरं, बर बर, मग किती आला, 2 अँपियर. हा, दोन पेक्षा कमी असणार म्हणताय काय. लॉजिक तर बरोबर आहे, लॉजिक इथं मॅच पण होते, आन्सर पण आलं बरोबर. ठीक आहे, म्हणजे पेपरला पण असं करू शकताय, कारण लॉजिक तर बरोबर आहे तुमचं. ठीक आहे, या लॉजिकने पण असे पण सुटतात बरं का क्वेश्चन काय काय. पण आता जेवढा कॉन्फिडन्स आहे ना तेवढा पेपरमध्ये पण राहायला पाहिजे. नाही, पेपरमध्ये थोडस असतं ते, भीती वाटते ती त्याची. पण तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. हा, ते वेळ मिळत नाही आपल्याला, IBPS पॅटर्नला तर मिळतच नाही. पण तुमचा अप्रोच बरोबर आहे. ठीक आहे, अप्रोच 100% बरोबर आहे. स्विच क्लोज केला तो शॉर्ट झाला, आणि स्टेडी स्टेटला म्हणजे बघा पहिला स्विच क्लोज केला तर तो बायपास झाला ना, 2 ओहम बायपास झाला, आणि इंडक्टर शॉर्ट सर्किट असतो
म्हणजे तो मॅक्सिमम करंट असणार, 2 अँपियर असणार ना, तो सर्किट मधला मॅक्सिमम करंट असणार. आणि ज्यावेळी ट्रान्झियंट आपण बघतो ट्रान्झियंट नेचरमध्ये, त्यावेळी त्याच्या आतच असणार आहे करंट. एकदम तर काय असं वाढत नाही. करंट वाढतो कुठं, तर कॅपॅसिटर असतात तर स्विच क्लोज केल्या केल्या तो शॉर्ट सर्किट सडनली एकदम वाढतोय. स्विच क्लोज केलेल्या इन्स्टंटला. इंडक्टरची प्रॉपर्टी काय आहे, स्विच क्लोज केलेल्या इन्स्टंटला इंडक्टर ओपन सर्किट असतो, त्यामुळं करंट नंतर नंतर कमीच होत जाणार आहे. नंतर नंतर वाढत जाणार आहे. नंतर नंतर वाढत जाणार. सुरुवातीला स्विच क्लोज केल्यानंतर नंतर करंट वाढत जाणार. हायएस्ट किती जाणार, 2 अँपियर इथपर्यंत पोहोचला तुम्ही, आणि त्याच्या आतच असणार करंट. इंडक्टर इंडक्टर हा हा मग त्यावेळेचा करंट आला का तुमचा, त्यावेळेचा किती येतोय, 10/7 येतोय. झिरोला कंडिशन काय, जस्ट म्हणजे टूचा फक्त आपण पाहिजे कॅपॅसिटी सडन चेंज इंडक्टर आता टी झिरो प्लसला तो परत 2 अँपियर. बरोबर. आता बघा, ज्यावेळी तुम्ही असं म्हणताय त्यावेळी त्याच्या आधी तुमच्यासाठी एक्सप्लेन करतो. बेसिक कंडिशन माहिती कुठल्या कुठल्या. आता तुमच्या डोक्यात एक आलं का, सर्किट तयार झालं का डोक्यात, सर्किट तयार झालं का, बघा मी आता काढतो ते सर्किट तसं मॅच होते. पहिला कंडिशन कुठल्या माहित पाहिजे ते बघा, डीसी ट्रान्झियंट, ठीक आहे. त्यानंतर डीसी ट्रान्झियंट विथ इनिशियल कंडिशन आणि डीसी स्टेडी स्टेट. ओके, आणि इथं एलिमेंट्स असं म्हणून आपण चार्ट तयार करतो. चार्ट झालाय आणि ह्या चार्टवरच बेस आहे सगळा, त्यामुळं चार्ट पहिला एक्सप्लेन करतो. ओके, आर एल आणि सी, RLC 3 आहेत बरोबर. मग डीसी ट्रान्झियंटला बघा रेजिस्टन्स काय असतो, रेजिस्टन्स असतो डीसी ट्रान्झियंटला. इंडक्टर काय असतो, ओपन सर्किट. कॅपॅसिटर काय असतो, शॉर्ट सर्किट. आता थोडस हे आपण सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करू. बघा, हा रेजिस्टन्स आहे, हा इंडक्टर आहे, हा कॅपॅसिटर आहे. तर इंडक्टर काय असतो, ओपन सर्किट असतो. कॅपॅसिटर काय असतो, शॉर्ट सर्किट असतो. ठीक आहे, कॅपॅसिटर असतो शॉर्ट सर्किट. डीसी ट्रान्झियंट विथ इनिशियल कंडिशन, त्याच्यात बघा जो रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स मध्ये काय इनिशियल कंडिशन असते तो तसाच राहतो. डीसी ट्रान्झियंट विथ इनिशियल कंडिशन म्हणजे इंडक्टर मध्ये इनिशियल कंडिशन काय असणार आहे, त्यातनं जाणारा करंट. ठीक आहे, मग तो करंट समजा करंटची डायरेक्शन अशी दाखवली आपण. ओके, ही करंटची डायरेक्शन आहे, तर त्याच्या पॅरलल मध्ये आपण अशा पद्धतीने दाखवतो. आणि हा असतो ओपन सर्किट, डीसी ट्रान्झियंट विथ इनिशियल कंडिशन. आणि कॅपॅसिटरच्या बाबतीत काय होते, कॅपॅसिटर शॉर्ट सर्किट असतो, त्यामुळे समजा व्होल्टेज सोर्स आहे, व्होल्टेजची पोलॅरिटी अशी आहे आणि कॅपॅसिटर पुढे शॉर्ट सर्किट झालं. ओके, यस. डीसी स्टेडी स्टेट मध्ये रेजिस्टन्स असतो, इंडक्टर शॉर्ट सर्किट असतो, कॅपॅसिटर ओपन सर्किट असतो. तर याच्यावरच सगळा बेस आहे. बघा, ह्या सर्किटला पुन्हा घेतो मी पुढं. आता सर्किट काढायचं पहिला. T इज इक्वल टू 0. T इज इक्वल टू 0 ला काय असणार आहे सर्किट पहिला. ठीक आहे, T इज इक्वल टू 0 च्या आधी T इज इक्वल टू 0 मायनस, T इज इक्वल टू 0 मायनसला स्विच ओपन असणार आहे, त्यामुळे सर्किट हे बघा हे असं असणार आहे. ओके, शॉर्ट सर्किट 2 ओहम.
5 ओम आणि 10 व्होल्ट. विचारले काय इथं व्हॅल्यू ऑफ करंट. मग हा जाणारा करंट आय ऑफ 0 मायनस किती आहे 10/7 एम्पियर. टी इज इक्वल टू 0 ला आपण स्विच क्लोज केला त्यावेळी बघा काय होणार. स्विच क्लोज केला हा कॅपॅसिटर झाला शॉर्ट सर्किट. ठीक आहे. आणि इंडक्टर, आता इंडक्टर मध्ये इनिशियल करंट असणार आहे. इनिशियल करंट किती आहे तो हा असा आहे 10/7 एम्पियर. आणि याच्या पॅरलल इंडक्टर काय दाखवणार मी ओपन. इंडक्टर ओपन. ठीक आहे. आणि हा बघा 10 व्होल्ट आहे 5 ओम. इज इक्वल टू 0 ला. इज इक्वल टू 0 ला आता हा सोर्स आहे सिरीज मध्ये पडला पुढे ओपनच आहे त्यामुळे बघा हाच करंट फ्लो होणार. हाच करंट किती आहे 10/7 एम्पियर. ठीक आहे. इज इक्वल टू 0 प्लस काय असणार सेमच असणार. इंडक्टर डज नॉट अलाउ सडन चेंज इन करंट त्यामुळं हेच सर्किट असणार आहे. टेन बाय 7 एम्पियर 10 व्होल्ट आणि 5 व्होल्ट. ठीक आहे. हेच सर्किट असणार आहे. हे सर्किट तुम्ही जर काढले प्रॉब्लेम अजिबात चुकत नाही. इथं तुमचं उत्तर मिळालं. टी इज इक्वल टू 0 प्लसला पण किती करंट येणार 10/7 एम्पियर. टी इज इक्वल टू 0 ला पण किती करंट येणार 10/7 एम्पियर. कारण सर्किटमध्ये इंडक्टर आहे. इंडक्टर डज नॉट अलाउ सडन चेंज इन करंट. ठीक आहे. हा हा तुम्ही म्हणू शकता तसं टी टेन्स टू इन्फिनिटी. ठीक आहे. मग तिथं सेकंड टाकतील ते इज इक्वल टू 0 प्लस ग्रेटर दॅन 0 टाकायचं. म्हणजे बघा असं लक्षात आलं टी ग्रेटर दॅन 0. हा टी ग्रेटर दॅन 0 ला मग हे पण सर्किट काढलं तर हे असं हा शॉर्ट सर्किट. ठीक आहे. आणि आता इंडक्टर बघा इंडक्टर रोल मध्ये येणार. इथं इंडक्टर रोल मध्ये येणार. हा शॉर्टच होणार 5 ओम 10 व्होल्ट. ठीक आहे. आणि यातला करंट जर दाखवला आपण तो किती होता 10/7 एम्पियर. आणि हा होणार म्हणजे तसा शॉर्टच होणार हा. ठीक आहे. शॉर्टच होणार. ओके 10/7 पण जाणार त्यावेळी शॉर्टच होणार. येस आहे ऑफ 0 किंवा आय ऑफ टी ग्रेटर दॅन 0. आय ऑफ टी 10/5 2 एम्पियर. ठीक आहे. हे उत्तर आलं का त्याचं उत्तर टिक मार्क केलं का आपण हा 10/7 एम्पियर. A series A RC circuit has a time constant of 0.1 second and its value of C is equal to 2 microfarad. Then value of R tau is equal to RC. बघा काढा.
किती आहे ना 0.05 मेगा ओहम लिहिलं त्यांनी. ए नेक्स्ट circuit with R 2 ohm L 1 Henry is excited by step voltage of 10 volt at t is equal to 0. The current at t is equal to 10 second may be taken as सांगा 10 सेकंद बघून उत्तर सांगाल तुम्ही. सोपंच आहे. घेऊन बघा दोन्ही पण केसेस. पॅरलल धरलं तर काय येणार? इंडक्टर शॉर्ट होणार, इन्फिनिटी येणार करंट. सिरीज धरलं तर 5. उत्तर इंडक्टर शॉर्ट सर्किट आहे तिथं. इंडक्टर शॉर्ट आहे, जे फक्त हा राहिला. नेक्स्ट the sides of power triangle XYZ shown in a figure. Usual notations of XYZ. अरे हा क्वेश्चन आलेला बरं का कुठं तर पेपरला. पेपरमध्ये होता क्वेश्चन कुठला तर रिसेंटली आम्ही देतात. X, Y and Z. हा येस हा नाही नाही वाय वाय क्यू झेड म्हणजे पी. ओके ओके हॉरिझॉन्टल असं असं उभं बघायला लागलं, तिरकं बघायला लागलं. हॉरिझॉन्टल आहे ना काही, म्हणजे याला घेणार पी, याला घेणार क्यू. एस पी क्यू, एस पी क्यू. बर पुढचा प्रश्न, क्यू लॅगिंग असेल का लिडिंग असेल? लिडिंग असेल. खाली दाखवलं की निगेटिव्ह, खाली दाखवलं की निगेटिव्ह, म्हणजे क्यू ची व्हॅल्यू काय येणार बघा. क्यू जर लिहिलं आपण तर ते मायनस जे क्यू लिहिणार, म्हणजे ज्यावेळी खाली दाखवतो त्यावेळी. ठीक आहे, हे कळतं ना, म्हणजे लक्षात येत ना मायनस का? कारण बघा हे वेक्टर्स असतात ना, हे वेक्टर जर शिफ्ट केले ना मी इथं इथं, तर तुम्ही इथला अँगल काढला तर तो खाली जातोय, बरोबर, खाली जातोय, म्हणून हा -90 डिग्री म्हणतो, म्हणून ते मायनस जे येते. ठीक आहे. हा at lower half power frequency the impedance of RLC series circuit is 5 minus J5 ohm. The impedance of circuit at resonance RLC series circuit असं म्हटलंय. 5 का बरं? सगळ्याच व्हॅल्यू तशा रेजिस्टन्स आहेत प्युअर, बाकीच्या म्हणजे नाही नाही. सिरीज सर्किट म्हटलंय. ठीक आहे, सिरीजला काय येतं? सिरीजला इम्पिडन्स कमी होतो का वाढतो? कमी होतो, बरोबर. म्हणजे जर मी झेड म्हणलं तर फ्रिक्वेन्सी म्हणलं तर बघा हा येतो असं. ठीक आहे, इथं आपली असती ही
रेझोनंट फ्रिक्वेन्सी F0. इथं असतात आपल्या हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज F1 आणि F2. यात हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज. ठीक आहे. आता रेझोनंट फ्रिक्वेन्सीला इम्पिडन्स काय असतो? रेझोनंट फ्रिक्वेन्सीला Z इज इक्वल टू R. आणि इथं यालाच आपण काय म्हणतो? यालाच काय म्हणतो आपण? Z मिनिमम. आणि इथं काय असतो? Z इज इक्वल टू √2 इंटू Z मिनिमम. लक्षात ठेवा ही कन्सेप्ट. √2 इंटू Z मिनिमम. आणि Z मिनिमम काय आहे? पण √2 इंटू R आहे. ओके. पण ते Z मिनिममच घ्या जर तुम्हाला प्रिसाइजली उत्तर पाहिजे असेल तर. आता बघा त्यांनी काय दिलंय? ॲट लोअर हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी 5 मायनस J5 दिलाय. म्हणजे इथं दिलाय. इथला दिलाय इम्पिडन्स 5 मायनस J5 म्हणजे √2 इंटू Z मिनिमम इज इक्वल टू 5 मायनस J5. 5 मायनस J5. ओके. मग याची मॅग्निट्यूड कशी काढणार तुम्ही? याची मॅग्निट्यूड पाहिजे ना मला. 5 अंडर रूट मध्ये 5 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर √2 इंटू Z मिनिमम. म्हणजे ते किती येणार? 5 √2 इंटू Z मिनिमम. √2 कॅन्सल. Z मिनिमम इज इक्वल टू 7. तेवढं झालं पण कन्सेप्ट तशी नाही ना ती. कन्सेप्ट बघा ते ऍक्च्युली आलं उत्तर तसं. जर तिथं समजा 5 मायनस J5 च्या तिथं 5 मायनस J10 असतं तर मग बरोबर चेंज झाला असतं. पण मला सांगा तसं होईल का? आता म्हणलं ते तसं ऍक्च्युली पॉसिबल आहे का? प्रॅक्टिकली तसं नाही पॉसिबल. तसं पॉसिबल नाही. कारण का ॲट हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज पॉवर फॅक्टर असतो 0.707. पॉवर फॅक्टर 0.707 असतो याचाच अर्थ असा आहे की पॉवर अँगल 45. पॉवर अँगल 45 असतो याचाच अर्थ R आणि XL दोन्ही इक्वलच असणार आहेत ॲट हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज. ठीक आहे. ट्राय करून बघा का दुसरं एक्झाम्पल घेऊन बघा. हा 45 डिग्री यायलाच पाहिजे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन. द करंट इन RLC series circuit shows. काय म्हटले? द करंट. हा
कसं चेक करणार? पहिला रेझोनन्स होतं का चेक करा. हम्म. हम्म. काय 1000 म्हणजे 10^3 नाही होत. येतं का रेझोनन्स? नाही होत रेझोनन्स. मग आता कसं काढणार? तुमचा अप्रोच काय असणार तुमचा? ठीक आहे. म्हणजे रेझोनन्स तर होत नाही. ठीक आहे. रेझोनन्स होत नाही त्यामुळे पहिला ऑप्शन गेला. का बरं? काढला काय? एक नंबर. तेच आहे. म्हणजे त्यात जो जास्त याची व्हॅल्यू जास्त एक्सेल मोठा का एक्सी मोठा त्याच्यावरच ठरते. सिरीज मध्ये कसं असते बघा, एक्सेल मोठा असेल आणि एक्सी लहान असेल तर सर्किट इंडक्टिव्ह. एक्सेल इज इक्वल टू एक्सी, सर्किट रेझिस्टिव्ह. आणि एक्सेल लेस दॅन एक्सी म्हणजे एक्सी मोठा असेल, सर्किट कॅपॅसिटिव्ह. ठीक आहे. मग इथं मायनस जे अपॉन ओमेगा सी म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आली? मायनस जे अपॉन 1000 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -6. ठीक आहे. मग बघा, मायनस जे इंटू 10 टू द पॉवर ऑफ 6 डिवायडेड बाय 10 टू द पॉवर ऑफ 4 म्हणजे मायनस जे 100. आणि इथे किती येणार? जे ओमेगा एल 1000 इंटू 0.01 जे म्हणजे किती आलं? 10 जे. ठीक आहे. क्लिअरली कळते. एक्सी मोठा आहे म्हणजे सर्किट कॅपॅसिटिव्ह. सर्किट कॅपॅसिटिव्ह म्हणजे करंट इन RLC series circuit leads the voltage. The power factor of AC circuit is given by R by Z. ठीक आहे. बरोबर आहे का? ठीक आहे. पुढं changes from maximum value to minimum value in 5 milliseconds. The frequency of source is परत रिपीट झाला काय? म्हणजे बघा, एनर्जी अशी असते. ठीक आहे. लक्षात ठेवा, मॅक्सिमम टू मिनिमम व्हॅल्यू ही मॅक्सिमम आहे. मॅक्सिमम टू मिनिमम व्हॅल्यू हे
5 मिलीसेकंद आहे. 5 मिलीसेकंद. हा 5 मिलीसेकंद असेल तर हा पण 5 मिलीसेकंद. ठीक आहे, म्हणजे टोटल टाइम पिरियड किती झाला? टी 10 मिलीसेकंद. एफ इज इक्वल टू 1/t. म्हणजे 1/10 मिलीसेकंद. म्हणजे किती आलं? 100 हर्ट्ज. एफ कशाची? एनर्जीची. ठीक आहे, एनर्जीची फ्रिक्वेन्सी आली 100 हर्ट्ज. पण आपल्याला माहिती आहे सप्लाय फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ एनर्जी इज इक्वल टू 2 टाइम्स एफ सप्लाय. 2 टाइम्स एफ सप्लाय. एफ सप्लाय किती असणार? एफ सोर्स हे 50. ठीक आहे, पुढं. In a circuit shown in figure, find the transient current I of t when switch is closed at t is equal to 0. Transient current I of t when switch is closed at t is equal to 0. ठीक है. ओके, लॅपलास ट्रान्सफॉर्मर्स. येस, तो पुढे बघूया. कारण हे तुम्हाला काय करावं लागेल मग, हे बघा अजून एक अशी कन्सेप्ट. जर इंडक्टर असेल, ठीक आहे, म्हणजे इंडक्टरला काय लिहितो आपण? इंडक्टरला काय लिहितो? हा म्हणजे एक्सेल. एक्सेल म्हणजे काय असतं? जे ओमेगा एल. त्या जे ओमेगाला लॅपलास डोमेन मध्ये एस म्हणतो आपण. एस एल झाला हा. एक्स सी म्हणजे काय असतं? 1/जे ओमेगा सी. जे ओमेगा म्हणजे एस म्हणजे 1/एस इंटू सी. ठीक आहे, मग अशा यानं सोडवायचं ते लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये इनव्हर्स लॅपलास घ्यायचं. ते नाही, आय ऑफ टीचे एक्सप्रेशन विचारले. म्हणजे ते लॅपलास ऍडव्हान्टेज आहे ते लॅपलास डोमेन. कारण का, हे बघा, टी टेन्स टू 0 आणि टी टेन्स टू इन्फिनिटी या आपल्याकडे दोन एक्स्ट्रीमिटीज आहेत. लॅपलास डोमेन मध्ये एस टेन्स टू इन्फिनिटी होते आणि एस टेन्स टू 0 होते. टी टेन्स टू इन्फिनिटी होते, एस टेन्स टू 0. मग ज्यावेळी हे अनसॉल्वेबल होते त्यावेळी हे सॉल्वेबल होते, हे अनसॉल्वेबल होते त्यावेळी हे सॉल्वेबल त्यावेळी ते. ठीक आहे, ते आपण नंतर बघू इक्वेशन. तर घ्यायचे असले तर घेऊ शकतो. म्हणजे बघा 0.5 म्हणजे इथं तुम्ही 0.5 एस आणि इथं काय येणार? 0.08 इंटू एस. ओके, इनवर्स घ्यायचा. हा, ठीक आहे, पुढे बघू. लास्ट क्वेश्चन बघूया. ते 3 क्वेश्चन उद्या बघू आपण. मी तुम्हाला सांगतो ते. पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट शोन इन फिगर. बघून सांगा लगेच. 0.6 लाईक. कारण आत्ताच तुम्ही सांगितलं ना पॉवर फॅक्टर आर बाय झेड, तसंच व्ही आर बाय व्ही एस. झेड म्हणजे टोटल लाईन, तसंच व्ही एस 60/100 0.6 लॅक इंडक्टर आहे. ठीक आहे, थांबू इथं आपण. 8:30 गेले. 3 क्वेश्चन सांगतो.